आता यामध्ये चौथा क्वेश्चन काय दिलाय, राईट डाऊन ऑल द सबसेट्स ऑफ द फॉलोइंग सेट्स, म्हणजे काय की यांचे काय करायचं आपल्याला सबसेट लिहायचे आहेत. मग आता एच आहे सबसेट आपल्याला लिहायचे, मग आता डायरेक्टली इथं मी सबसेट लिहितो. आता फाय हा सगळ्यांचा काय असतो, सबसेट असतो. आणि परत नंतर आणि म्हणजेच काय की हा जो सेट आहे ह्या स्वतःचा एक सबसेट असतो, म्हणजेच काय की स्वतःचा स्वतःलाच, म्हणजे हा पण त्याचा काय सबसेट झाला. परत नंतर आता नंबर 2चे सबसेट लिहायचे आपल्याला. पहिल्यांदा तर म्हणजे या ठिकाणी जो सेट आहे तो स्वतःचा सबसेट असतोच, म्हणजे पहिल्यांदा त्या ठिकाणी काय करा, ए कॉमा बी लिहिलं. परत नंतर आता इथं काय होईल, ए हा एक झाला, ओके, हो फाय पण लिहितो, ओके. परत नंतर बी हा एक झाला. परत नंतर या ठिकाणी काय झाला, फाय, ओके ओके. परत नंतर तिसरं, मग बा आता यामध्ये आता 1 2 3 हा स्वतःचा एक काय असेल, सबसेट असेल 1 2 3. परत नंतर या ठिकाणी 1, परत नंतर 2, परत नंतर 3, परत नंतर काय होईल या ठिकाणी 5. हा स्वतःचा काय असतो, एक सबसेट आपल्याला काय होतो पाहायला भेटतो. परत नंतर त्या ठिकाणी काय 1 कॉमा 2 हा एक होईल. आणि परत नंतर काय होईल 1 कॉमा 3. परत नंतर काय होईल त्या ठिकाणी बघा की 2 कॉमा 3 हा त्याचा काय होईल, सबसेट होईल. म्हणजेच काय की त्याचे काय झाले, सबसेट झाले. आणि परत नंतर फाय तर लिहिलेलाच आहे. आणि परत नंतर चौथं फाय हा स्वतःचा काय एक सबसेटच आहे, ओके. हा एकच सबसेट त्याचा होऊ शकतो, ओके. याप्रमाणे फक्त आता पुस्तकामध्ये तुमचे सबसेट थोडेसे मागं पुढं झाले असतील, पण ते सबसेट कसे बरोबर आपल्याला पाहायला भेटतात, ओके. चला लिहून घ्यायचं. मग बघा आता या ठिकाणी राईट द फॉलोइंग ॲज इंटरवल्स, यांची काय करायची, मला इंटरवल लिहायची आहे. मग आता बघा इथे काय आहे की ऑल एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू आर. आर काय त्या ठिकाणी रिअल नंबर, सेट ऑफ ऑल रिअल नंबर. आणि एक्स इज ग्रेटर दॅन -4 आणि लेस दॅन और इक्वल टू काय 6. आता बघा या ठिकाणी काय फक्त म्हणजेच काय की ग्रेटर दॅन आहे, म्हणजे एकच साईन आपल्याला पाहायला भेटतंय. मग आता याची इंटरवल लिहायची झाल्यास इथं काय होणार आहे, म्हणजे कसे येईल, क्लोज येईल का ओपन येईल, ओपन इंटरवल. म्हणजे काय होईल -4 कॉमा. आता या ठिकाणी लेस दॅन और इक्वल आहे, म्हणजे काय होणार आहे त्या ठिकाणी 6. आणि परत नंतर काय होईल त्या ठिकाणी, ओके, स्क्वेअर ब्रॅकेट, म्हणजेच काय की नॉर्मली क्लोज इंटरवल येणार, ओके. परत नंतर आता इथं बघा, इथं जर विचार जर केला ऑल एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू आर. आणि परत नंतर बघा आता इथं दोन्ही ठिकाणी लेस दॅन आहे, ओके. लेस दॅन इक्वल आहे का, नाही. म्हणजेच दोन्ही ठिकाणी कसं येणार आहे त्या ठिकाणी, म्हणजेच काय की ओपन इंटरवल आपल्याला काय होणार आहे त्या ठिकाणी पाहायला भेटणार आहे, ओके. परत नंतर इथं बघा आता इथं जर विचार जर केला लेस दॅन इक्वल आहे, म्हणजे सुरुवातीला कसं येणार आहे त्या ठिकाणी क्लोज इंटरवल, म्हणजे स्क्वेअर, म्हणजे काय होईल या ठिकाणी 0 आणि कॉमा. या ठिकाणी काय लेस दॅन आहे, म्हणजे काय होणार आहे फक्त 7. आणि हे कसं येईल या ठिकाणी ओपन इंटरवल, ओके. परत नंतर आता या ठिकाणी बघा इथं लेस दॅन इक्वल आहे, इथंही लेस दॅन इक्वल आहे, म्हणजे काय होईल या ठिकाणी, म्हणजेच काय की नॉर्मली कसे स्क्वेअर ब्रॅकेट, म्हणजे कसं या ठिकाणी क्लोज इंटरवल, म्हणजे या ठिकाणी काय होईल 3 आणि परत नंतर कॉमा काय होईल 4. आणि परत नंतर इथं पण काय होणार आहे, क्लोज इंटरवल येणार आहे. आता ही क्लोज आणि ओपन कशावरून ठरवतो आपण, इथं जर ग्रेटर दॅन इक्वल असेल तर या ठिकाणी काय की नॉर्मली आपलं म्हणजेच काय की क्लोज इंटरवल, म्हणजेच काय की चौकटी ब्रॅकेट. आणि लेस फक्त लेस दॅन असेल, एकच साईन असेल तर त्या ठिकाणी काय होणार आहे ओपन इंटरवल, म्हणजे काय होणार आहे एक म्हणजे आपला सिंपल कंस त्या ठिकाणी येणार आहे, ओके. चला एकदा लिहून टाका. आता या ठिकाणी बघा राईट द फॉलोइंग इंटरवल्स इन सेट बिल्डर फॉर्म. कशामध्ये लिहायचे आपल्याला, हे सेट बिल्डर फॉर्ममध्ये लिहायचं आहे. आता समजा हा सेट आहे बघा, सच दॅट ऑल एक्स सच दॅट, ओके, एक्स बिलॉंग्स टू कसा असणार आहे, आर लिहितो, ओके. एक्स बिलॉंग्स टू आर रिअल नंबर. आता या ठिकाणी जर विचार जर केला बघा, आता इथं जर विचार जर केला, इथं दोन्ही साईडला बघा कसं इंटरवल आहे, ओपन इंटरवल आहे. आता ओपन इंटरवल आहे तर एक्स इज ग्रेटर दॅन -3. आणि परत नंतर या साईडला पण कसं ओपन इंटरवलच आहे, म्हणून लेस दॅन 0. हे काय झालं त्याचं सेट बिल्डर फॉर्म. परत आता दुसरं याचं बघा, आता या ठिकाणी इथं कसं आहे बघा क्लोज इंटरवल आहे. तर आता इथं सेट बिल्डर फॉर्ममध्ये लिहिते वेळेस कसं करणार आपण, सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू आर. आणि परत नंतर आता या ठिकाणी एक्स इज, आता या ठिकाणी काय की नॉर्मली म्हणजेच काय की क्लोज ओपन इंटरवल आहे, तर मग आता ग्रेटर दॅन और इक्वल 6 अँड लेस दॅन और इक्वल 12 असं होईल, ओके. या फॉर्ममध्ये परत नंतर तिसरं बघा, आता ह्याला कसं लिहिणार आपण, म्हणजे सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू आर, ओके. आणि परत नंतर आता इथं कसं आहे बघा, हे म्हणजेच काही ओपन इंटरवल का क्लोज इंटरवल आहे,
ओपन इंटरवल आहे. आता ओपन इंटरवल आहे तर फक्त काय घेतो आपण, ग्रेटर दॅन 6 घेतो. आणि या ठिकाणी कसं आहे बघा, म्हणजेच काय की क्लोज इंटरवल आहे म्हणून लेस दॅन और इक्वल 12. ओके, या फॉर्ममध्ये. परत नंतर चौथं, आता चौथं इथं घेतो बघा. मग आता इथं कसं या ठिकाणी क्लोज इंटरवल आहे. आता क्लोज इंटरवल आहे सच म्हणजेच काय की सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू काय, कॅपिटल आर. आणि परत नंतर एक्स इज, आता या ठिकाणी कसं आहे क्लोज इंटरवल आहे म्हणून ग्रेटर दॅन और इक्वल किती, -23 और लेस दॅन काय येईल त्या ठिकाणी. आता लेस दॅन का, इथं कसं आहे क्लोज इंटर म्हणजेच काय की ओपन इंटरवल पाहायला भेटतंय म्हणून काय ठिकाणी 5. ओके, हे कशात झालं, त्याचं सेट बिल्डर फॉर्ममध्ये झालेलं आहे. चला लिहून घ्या. ओके, चला बघा आता नेक्स्ट. मग आता व्हॉट युनिव्हर्सल सेट ओके वूड यू प्रपोज फॉर ईच ऑफ द फॉलोइंग, म्हणजेच काय की नॉर्मली आता खाली काय सेट दिले. ओके, यांच्यासाठी युनिव्हर्सल सेट आपण कोणता धरू शकतो. ओके, मग बघा आता या ठिकाणी द सेट ऑफ राईट ट्रायंगल्स, म्हणजेच काय समजा आता हे राईट ट्रायंगलचा म्हणजेच काय की नॉर्मली सेट आहे, याच्यासाठी काय आपण युनिव्हर्सल सेट धरू शकतो, द सेट ऑफ ऑल टाईप ऑफ ट्रायंगल्स म्हणू शकतो. ओके, म्हणजेच काय की नॉर्मली याच्यासाठी युनिव्हर्सल सेट कोणता होईल, मग आता द सेट ऑफ ऑल टाइप्स ऑफ ट्रायंगल्स, द सेट ऑफ ऑल टाइप्स ऑफ ट्रायंगल्स हे होईल. परत नंतर दुसरं बघा, द सेट ऑफ आयसोसलेस ट्रायंगल. आता मला सांगा द सेट ऑफ आयसोसलेस ट्रायंगलला ह्याला पण काय होईल, म्हणजेच काय की हेच सेट येईल, युनिव्हर्सल सेट कोणता येईल, द सेट ऑफ ऑल टाइप्स ऑफ ट्रायंगल्स. त्याच्यामध्ये काय येणार त्या ठिकाणी आयसोसलेस ट्रायंगल आपल्याला काय होतो पाहायला भेटतो. ओके, चला एकदा काय करा, लिहून घ्या. ओके, समोरचा क्वेश्चन बघा आता या ठिकाणी. मग गिवन दॅट सेट, आता काय या ठिकाणी सेट दिलेत, कोणते कोणते, सेट ए दिलाय, सेट ए मध्ये कोणते कोणते एलिमेंट दिलेत, 1 3 5 दिलाय. सेट बी मध्ये कोणते दिलेत, 2 4 6 दिलाय. आणि सेट सी मध्ये कोणते दिलाय, 0 2 4 6 8 हे एलिमेंट दिलेत. मग आता बघा, विच ऑफ द फॉलोइंग मे बी कन्सिडर्ड ॲज युनिव्हर्सल सेट. बघा यस, मेच काय की नॉर्मली आता इथं जे काय 3 सेट दिलेत, सेट ए, सेट बी, सेट सी, यांच्यासाठी खालीलपैकी कोणता सेट हा युनिव्हर्सल सेट आपल्याला धरता येईल. ओके, बघा फॉर ऑल 3 सेट्स ए बी सी साठी. आता मला सांगा पहिलं बघू, आता पहिला हा युनिव्हर्सल सेट होईल का. बघा पहिल्यांदा ह्या सगळ्यांचं हे बघू. बघा इथं 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 6, परत नंतर 7 9 8 आहे. ओके, मग आता बघा या ठिकाणी 0, आता 0 आहे बघा 0, परत नंतर 1 2 3 4 5 6, आता 6, पण इथं 8 आहे का, इथं 8 आहे बघा, याच्यामध्ये 8 आहे का नाही. मग हा युनिव्हर्सल सेट धरता येईल का. युनिव्हर्सल सेट कशाला म्हणतो की ज्यामध्ये त्याच्यामधले सगळे इलिमेंट काय होणार आहेत, म्हणजेच काय की नॉर्मली सामावणार आहेत, म्हणजे दिलेल्या सेटचे सगळे इलिमेंट त्या एका सेटमध्ये असतात, त्याला काय म्हणतो आपण युनिव्हर्सल सेट म्हणतो. पण इथं 8 आहे का नाही, परत 5 तर होणारच नाही बघा, हा नाही होणार, हा नाही होणार. परत हा बघूयात आता बघा, तिसरा 0 आहे, 1 आहे, 2 आहे, 3 आहे, परत नंतर 4 आहे, 5 आहे, 6 आहे, 7 8 9 10. ओके, सर्व इलिमेंट आहेत प्रेझेंट. ओके, त्यामुळं म्हणजे काय की ऑप्शन नंबर 3 हा काय त्याचा होईल, युनिव्हर्सल सेट होईल. ओके, या फॉर्ममध्ये. चला एकदा काय करा, लिहून टाका.